प्रिय प्रेक्षकांनो, तुम्हाला माहीत आहे का विठ्ठल रूप कोणी आणि कोणासाठी घेतले? तर तेच आज आपण आजच्या कथेच्या माध्यमातून पाहूयात. कथेचं शीर्षक आहे श्रीकृष्णांनी विठ्ठल रूप कोणासाठी घेतले. प्राचीन काळी पुंडलिक नावाचा एक युवक हा खूप महान विष्णुभक्त होता. त्याला बालपणापासूनच विष्णुनाम जपाची आवड होती. तो सतत नामस्मरण करत असे. पण काही काळानंतर त्याचं आयुष्य बदललं. पत्नी मोहापायी तो सर्व चांगल्या गोष्टी विसरला. अगोदर तो आई वडिलांची खूप काळजी घ्यायचा, त्यांच्यातच तो देव पाहायचा. पण हे सगळं बदललं आणि तो आई वडिलांना त्रास देऊ लागला. एक दिवस आई वडील तीर्थयात्रेसाठी काशीला जात असताना पुंडलिकाला दृष्टांत झाला आणि त्याला संत पुरुष भेटले. त्यांनी पुंडलिकाला सांगून आठवण करून दिली, आई वडिलांची सेवा हीच खरी भक्ती, याचमुळे स्वतः विष्णूंची कृपा प्राप्ती होते. हे ऐकून पुंडलिकाचे संपूर्ण जीवन बदललं आणि त्या दिवसापासून तो त्याच्या आई वडिलांची सेवा मनापासून करू लागला. रोज त्यांना अंघोळ घालणे, अन्न बनवून देणे, औषध देणे, तीर्थयात्रा करवणे, त्याचं आयुष्य त्यांच्या सेवेसाठी झिजवू लागला. ही त्याची मातृपितृ भक्ती तिन्ही लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ झाली. याची निष्काम भक्ती पाहण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण विठ्ठल रूपात अवतरले. प्रथम त्यांनी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. एके दिवशी भक्त पुंडलिक रात्रीच्या वेळी मातृपितृ भक्तीत खूप तल्लीन झाले होते. नुकतेच त्याचे आई वडील दोघेही त्यांच्या मांडीवरती डोके ठेवून झोपी गेले. ती संधी पाहून भुंग्याच्या रूपाने देव अवतरले आणि त्यांच्या मांडीचा चावा घेऊ लागले. तरी भक्त पुंडलिक जागचे हलले नाहीत. आई वडिलांची झोप मोडेल या भीतीने त्यांनी मनावर ताबा ठेवून ते दुःख सहन केले. आणि काय चमत्कार! स्वतः देव बोलले, हे पुंडलिका, मी श्रीकृष्ण तुझ्या भेटीस आलो आहे. हे ऐकताच भक्त पुंडलिक खूप प्रसन्न झाले आणि श्रीकृष्णाला विनंती करू लागले, मी मातृपितृ भक्तीत आहे, तरी थोडा वेळ वाट पाहावी. असे म्हणून आदरातिथ्य करण्यासाठी जवळची वीट सरकवली आणि आसनस्थ होण्याची विनंती केली. पण त्यांची ही निष्काम भक्ती पाहून हात कमरेवर ठेवून विटेवरती उभे राहिले. तेव्हापासून श्रीकृष्ण विटेवरी उभे म्हणून विठ्ठल या नामस्वरूपात प्रचलित झाले. अशी 28 युगे भगवान स्वतः विठ्ठल स्वरूपात भक्ताची माऊली बनून त्यांची काळजी घेऊ लागले. संत नामदेवांचा प्रचलित अभंग आहे, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गंगा गोदा तेव्हा होती चंद्रभागा. म्हणूनच आजही ही आख्यायिका प्रसिद्ध आहे. प्रथम दर्शन हे भक्त पुंडलिकाचे घेतले जाते, नंतर प्रभू विठ्ठलांचे दर्शन घेतले जाते. त्यावेळी ती वारी संपूर्ण होते. विठ्ठल हे एकमेव दैवत आहे जे आपल्या भक्तांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ बनवतात आणि त्यांचा नावलौकिक तिन्ही लोकात करतात आणि अशा भक्तांना सहज मोक्ष प्राप्ती प्रदान करतात. तात्पर्य: आई वडिलांची सेवा हीच सर्वोच्च भक्ती आहे. जिथे शुद्ध सेवा असते तेथे देव स्वतः येतो आणि भक्ताची वाटही पाहतो. तरी आपल्या जीवनामध्ये आपल्याला वारी करता येत नाही याचे दुःख न मानता आई वडिलांची नित्य सेवा करून आपली विठ्ठल भक्ती दृढ करावी. आणि मी खरोखरच त्या सर्व विठ्ठल भक्तांचे आभार मानते जे आपल्या आई वडिलांमध्ये विठ्ठल पाहतात आणि त्यांची सेवा करतात. ही कथा इथेच संपवून ही कथा परमात्मा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करते. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. ही कथा तुमचं आयुष्य, विचार बदलेल ही आशा बाळगते आणि थांबते. भेटूयात अशाच लाईफ चेंजिंग कथेसोबत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पण लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून त्यांना पण त्यांचे आयुष्य, विचार बदलण्याची संधी द्या. धन्यवाद. जय हरी पुंडलिक, जय हरी विठ्ठल.